महाराज तुळजापूरला जात होते. तुळजाभवानीने दृष्टांत दिला. महाबळेश्वरला 7 बहिणीच्या पाठीवर स्वराज्य मोगल अडवत आहेत म्हणून महाराज 1655ला इकडे आले. जावलीच्या मोऱ्यानं भेटले. मोऱ्याने सांगितलं मला अर्ध राज्य पाहिजे. मामाशी युद्ध केलं. हा जिंकल्यानंतर किल्ला बांधला. हा मोऱ्यांचा रायगडला कडलोट केला. कडलोट का केला तर फितूर झाले म्हणून कडलोट केला. नंतर किल्ला बांधला तर मोरोपंत पिंगळे. हा 1656 ते 58 1659 अफजल खान भेटीला जाते. या दिवशी स्थापना नव्हती. हा दगड कुठून मागवला तर नेपाळ. गंडकी नावाची नदी सोनेला कस लावतो तो दगड. आणणाऱ्याचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे म्हणून मला किल्लेदार हवालदार इनामदार पानसरे सोनवणे 13वी पिढी. हा किल्ला उदयनराजे भोसले. आतमध्ये एक तलवार आहे. हंबीरराव मोहिते अफजल खानच्या विरुद्ध 700 लोक कापलेली. एक तलवार उदयनराजाकडे, एक तलवार इंग्लंड. महाराजांनी 360 किल्ले जिंकले. 2च किल्ले बांधले. ते एक प्रतापगड एक सिंधू. प्रतापगड नाव का दिलं तर अफजल खान 12,000 सैन्य घेऊन पंढरपूर तुळजापूर उद्ध्वस्त करीत आला. वाईला आला की त्याला लेटर दिलं अरे इथपर्यंत रस्ते गाड्याच्या पायथ्याशी. आता ज्या गाड्या लागल्या ती भेटी जागा झेंडा फडकतो त्या चौथीला. यातून मी जिवंत राहायचा स्थापना महाराजांना संचार झाला. जगदंबा गेली स्वप्नाला बोलली शिवबाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून ती तलवार हात आहे. ते हंबीररावनी 700 लोक कापले अफजल खानच्या विद्यात. अफजल खानला मारून विजयी झाला. प्रताप झाला. याचं नाव आहे ढोरप्या डोंगर. हा संपूर्ण भाग जावलीचे मोरे विजापूरचे सरदार शिवाजी महाराजांचे मामाशी युद्ध करून हरले. कडलोट केल्यानंतर किल्ला बांधला. हा 1656 ते 58 1659 अफजल खान भेटेल. 1661ला या दिवशी स्थापना. मी बाबासाहेब पुरंदरे जाणत्या राज्यामध्ये काम केलं. मुंबई महाराष्ट्रात आली. आपण महाराष्ट्रात आलात. आईचा आशीर्वाद असा आहे दीर्घ आयुष्य अखंड सौभाग्यवती पुत्रांनी लढवलं. आईने घडतला किल्लेदार त्या मावळ्यांच्या तोफा त्या तोफीची कविता मी मर्द मराठ्याचा बच्चा असे माझे हे हाड लिहिते पिळते नसे. या नसा नसातून पूर्वजांनी लढवलं. भूमी राखली. त्याचा हा 13वी पिढीचा किल्लेदार. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय शिवाजी. अशी